नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करडीची भाजी। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं आहे। त्यामध्ये मी भरपूर असा ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे। मिरची तिखट आहे। लसूण आणि मिरची भाजून झाली की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ऑलरेडी बारीक चिरून घेतलेली आहे ती आता मी यामध्ये घातली आहे। एक जुडी करडीची भाजी यामध्ये मी घातली आहे। आता आपण भाजीमध्ये की त्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजवलेली मी तुरीची डाळ घातलेली आहे। तुम्ही इथे मुगाची डाळ सुद्धा घालू शकता, पण तुरीची डाळीने ही भाजी खूप छान अशी चविष्ट लागते। डाळ आणि भाजी दोन्ही छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतरच मीठ घालायचं आहे। अगोदर मीठ घालू नका, नाहीतर तुम्हाला मिठाचा अंदाज येणार नाही। अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे। मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे। मिठामुळे काय होईल, भाजीचं त्याला पाणी सुटेल आणि त्याने डाळ अशी अर्धकच्ची शिजलेली इतकी छान लागते ना। ह्यामध्ये अर्धकच्ची शिजलेली डाळ मंडळी खूप मस्त लागते। भाजी आणि डाळ शिजण्यापुरतं पाणी त्याला सुटतं। हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची, लो सुद्धा नाही करायची आणि हाय सुद्धा नाही ठेवायची। मीडियम गॅसवर भाजी अशी शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे। भाजीचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत भाजी मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे। अगदी शेवटी तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून भाजी एकदा मिक्स करून घ्या। तर मंडळी भाजी तयार आहे। ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत आपण ती सर्व करून घेऊया। तर मंडळी तयार आहे आपली झटपट आणि सोपी करडीची भाजी। आहे की नाही झटपट आणि सोपी? तर चला मग, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि अशाच सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, जाऊन एकदा नक्की बघा। आणि हो मंडळी, तुम्ही करडीची भाजी कशी करता मला कमेंट करून नक्की कळवा।